नमस्कार, जय महाराष्ट्र मित्र हो. मी तुमचा मित्र हेमंत आलो आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या भेटीला. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघता आहात अहिल्यानगर येथील देवगड या ठिकाणी असलेल्या दत्त मंदिरातील भक्त निवास. मित्र हो, छत्रपती संभाजीनगर ते रत्नागिरी या परतीच्या प्रवासात आम्हाला स्टे करावासा वाटला, म्हणून आम्ही नेवासेजवळ असलेल्या देवगड या ठिकाणी दत्त मंदिराजवळ आम्ही स्टे केला. ह्या मंदिराची सुंदरता बघून आम्हाला इथेच राहावेसे वाटले. निसर्गाच्या सानिध्यात आणि आध्यात्मिक वातावरणात थोडा वेळ घालवावा असं वाटलं आणि आपला तिथून पायच निघत नाही. असं कधी झालं असेल तुमच्या आयुष्यात तर ते माझ्या आयुष्यात या ठिकाणी झालं. देवगड या ठिकाणी या दत्त मंदिराजवळ अतिशय सुंदर शांत असं वातावरण आहे. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या रस्त्यावर नगरपासून सुमारे 66 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र देवगड आहे. अत्यंत सर्वांग सुंदर अशा या श्री क्षेत्र देवगडची स्थापना किसनगिरी महाराजांनी केली आणि या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला. परतीच्या प्रवासाला पुढे निघायचं होतं, त्यामुळे आम्ही लवकर पहाटे उठून दत्त मंदिराला भेट दिली. मंदिर परिसरातील इतरही मंदिरांना भेट दिली. या भव्य दिव्य मंदिराचे संगमरवरी दगडामधील बांधकाम हे पाहण्यासारखे आहे आणि विशेष म्हणजे 4 फूट उंचीचा सोनेरी कळस या मंदिराला आहे. या मंदिर परिसरात दत्त मंदिर, शनी महाराज, मारुती मंदिर, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, नारद मुनी, मार्कंडेय मुनी, सिद्धेश्वर, पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी अशी सुद्धा मंदिर स्थाने आहेत. आणि या दत्त मंदिराच्या बाजूलाच किसनगिरी महाराजांची समाधी स्थान आहे. येथील गोपुरे सुद्धा खूप सुंदर आहेत आणि प्रवरा नदीच्या घाटावर हे दत्त मंदिर उभे आहे. मंदिर परिसरात खूप वृक्षारोपण सुद्धा करण्यात आलेले आहे, त्यामुळे वातावरण थंड शांत असे राहते. या ठिकाणी नौका विहाराची सुद्धा सुविधा आहे. मंदिर परिसरात निवासाची व्यवस्था आहे, भोजन प्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे. देवगडला प्रत्येक गुरुवार, एकादशी, दत्त जयंती, महाशिवरात्र, किसनगिरी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि पालखी सोहळा सुद्धा साजरा केला जातो. दत्त मंदिरातील दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे नदी काठावर. पुण्यश्रीला प्रवरा नदी ही अमृतवाहिनी समजली जाते. अगस्ती ऋषींच्या तपोभूमीतून उगम पावलेली प्रवरा नेवासा येथे संत श्री ज्ञानेश्वरांच्या भक्ती संवादाचा ठेवा सामावून घेत दक्षिण गंगा गोदावरीशी एकरूप होते. अशा समन्वयाच्या विशाल भारतीय संस्कृतीची प्रचिती देणारा हा गोदा प्रवरेचा अपूर्ण संगम देवगड जवळच पाहायला मिळतो. मंदिरामध्ये शुचिर्भूत होऊनच प्रवेश करावा असं वाटत असेल तर या पवित्र नदीमध्ये आपण स्नान करून मंदिरामध्ये प्रवेश करू शकता. आणि नौका विहाराची सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे. त्या ठिकाणी आपण जलविहाराचा आनंद घेऊ शकता. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर अहिल्यानगर पासून 66 किलोमीटर अंतरावर तर छत्रपती संभाजीनगर पासून 53 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र देवगड आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला विमानसेवा, रेल्वे सेवा, बस सेवा उपलब्ध आहे. विमानसेवा ही छत्रपती संभाजीनगर 53 किलोमीटर अंतरावर किंवा पुणे 180 किलोमीटर अंतरावर इथून आपल्याला मिळेल. आणि जर रेल्वेने यायचे म्हटले तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि शिर्डी या ठिकाणावरून रेल्वे सेवा उपलब्ध आहे. जर बसने यायचे म्हटले तर छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर देवगड फाटा येथून केवळ 5 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र देवगड आहे.
मित्रहो, आपल्या व्हिडिओमधून दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आपल्या स्नेहीसंबंधींना माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट कायम ठेवा. मित्रहो, मी तुमचा मित्र हेमंत काम करतो रत्नागिरीमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल्स या बिझनेसमध्ये. आपण जर रत्नागिरीमध्ये येणार असाल आणि तुम्हाला भाडेतत्वावर वाहनाची गरज असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईलच. आणि सोबतच या दत्त मंदिराला भेट देण्याची तुमची इच्छा असेल तर अधिक सोपं जावं म्हणून या मंदिराचा सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. अतिशय सुंदर हे प्रवरा नदीच्या काठावर दत्त मंदिर बांधण्यात आलं आहे. किसनगिरी महाराजांनी या मंदिराचा निर्माण केला आहे आणि इथे भक्तनिवास आहे आणि मंदिराची सोयीसुविधा चांगल्या आहेत. आपण एक आवर्जून भेट द्यावी असं मला वाटतं. आपल्या व्हिडिओंची मालिका अशीच चालू राहील. फक्त आपल्याकडून मला सपोर्ट हवा आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओंना आपल्या स्नेहीसंबंधींना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.